गोंदिया शहराच्या सिव्हिल लाईन भागातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनाकरिता गर्दी केली होती। तर आज हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात केकही आणण्यात आले होते। प्रसिद्ध हनुमान मंदिर अशी या मंदिराची ओळख असून या मंदिरात गोंदिया शहरातीलच नव्हे तर बाजूला लागून असलेल्या भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातील लाखो भाविक या मंदिरात येतात। दरवर्षी हनुमान जन्मोत्सव या ठिकाणी मोठ्या हर्ष उत्सव हा साजरा केला जातो। जवळपास या मंदिरात हनुमान जयंतीला 1 लाखाच्या वर भाविक या मंदिरात येत हजेरी लावतात। तर मंदिर समितीकडून आलेल्या भाविकांकरिता महाप्रसादाची सोय देखील करण्यात येते। नवसाला पावणारा देवस्थान अशी या मंदिराची ओळख होत असल्याने भाविक मोठ्या श्रद्धेने या मंदिरात सोन्या चांदीचे आभूषण देखील चढवतात। तर गोंदिया शहरातील एका भाविकाने या मंदिरात सोन्याची गदा आणि मुकुट देखील चढविली आहे। तर मंदिरात दर्शनाकरिता आलेल्या भाविकांकरिता मंदिर समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन देखील केले जात असून आज हनुमान जयंतीनिमित्त मोठी गर्दी मंदिरात पाहायला मिळत आहे। आज अत्यंत असा पावन दिवस आहे, हनुमान जन्मोत्सवाचा दिवस आहे आणि या दिवशी आमच्या या गोंदियातील सिव्हिल लाईन येथील जो आपला हनुमानजीचा जो मंदिर आहे त्या देवळात पहाटेपासूनच सैकड़ो लोक इथं सकाळपासूनच गर्दी करतात। अभिषेक होतो सकाळी आणि आताच आरती झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की किती लोक जे आहेत दर्शनासाठी बाहेर रांग लावून आहेत। आज हनुमानजीच्या दर्शनासाठी लोकांनी इथं गर्दी केलेली आहे। सर्व सिद्धी दाते हनुमानजी आहेत आणि खूप या देवळाची जी प्रसिद्धी आहे। नक्की हा जो मंदिर आहे गोंदियामध्ये जो हा मंदिर आहे हा मंदिर जागृत मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आणि या मंदिरात हनुमानजीचे दर्शन करण्यासाठी हजारो लोक येतात आणि तुम्ही जे सांगितले की मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि इतर राज्यातून सुद्धा या मंदिरात लोक गर्दी करतात आणि हनुमानजीची इथं पूजा अर्चना आणि स्तुती करण्यासाठी येतात। बिहार में हनुमान जन्मोत्सव मनाया जा रहा है धूमधाम से। इसमें गोंदिया के अंदर सिविल लाइन स्थित जागृत हनुमान मंदिर में सुबह से 5 बजे से महाअभिषेक का आयोजन किया गया। उसमें हजारों आदमियों ने आकर दूध से अभिषेक किए। उसके बाद में अपना क्या हवन किया गया। हवन के पश्चात हनुमान जी महाराज के प्राकटोत्सव मनाया गया, आरती की गई, उसमें हजारों आदमी शामिल हुए। अभिषेक के अंदर धोती कुर्ता, पजामा कुर्ता पहन के रंग बिरंगे पोशाकों में आम जनता आई और उन्होंने महाअभिषेक किए। कम से कम 30 से 40 हजार आदमी आज दिन भर में रात को 10 बजे तक 30 से 40 हजार आदमी दर्शन करने के लिए आएंगे। इसमें महिलाएं भी, पुरुष भी, सभी तरह के लोग, छोटे बड़े बच्चे सब। आमच्या श्री हनुमान मंदिर सेवा समिती शिवलाईन गोंदियाकडून 2 दिवसीय कार्यक्रम हनुमान जन्मोत्सव येथे करत आहोत। काल सकाळी सुंदरकांड झाला, 3 वाजे हनुमान चालीसा पठण झाले। संध्याकाळी जे हनुमान चालीसा पठण केले त्यांना महाप्रसाद वगैरे काल रात्री कार्यक्रम होते। आज सकाळी 5 वाजे अभिषेक बाबांचे झाले, त्यांच्यानंतर 7 वाजे हवनाचे कार्यक्रम झाला, 8 वाजे आरती झाली ना आता सध्या मंदिरचे द्वार कपाट खोलून सारी बाबाचे दर्शन सुरू झालेले आहेत। याच्यात आता सर्व जे आपल्या गोंदिया जिल्ह्यातून, भंडारा जिल्ह्यातून, चंद्रपूर जिल्ह्यातून, बालाघाट जिल्ह्यातून ना मुंबईकडून पण काही भक्त लोक इथे येत आहेत। कारण की काही लोक असे आहेत जे 20 वर्षांपासून या मंदिरापासून जुळले आहेत, ते बाहेर असतात पण हनुमान जन्मोत्सव जेव्हा असते तेव्हा ते गोंदियाला हनुमान जन्मोत्सव मानण्यासाठी इथे येतात ना। त्यांची कुठे ना कुठे आपला हनुमान मंदिर जागृत हनुमान मंदिर आहे म्हणून त्यांची मनोकामना पूर्ण होते, म्हणून इथे लोक जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहतात। आपल्या हनुमान मंदिर जो बाबा आहेत त्यांना आधी मुकुटच्या सोन्याचे जे मुकुट चढवण्यात आले होते, त्याच्यानंतर एक छत्र म्हणून चढवण्यात आले होते सोन्याचे, त्याच्यानंतर एक हनुमानजीचे जे गदे असतात, गदा
आम्ही ज्याला म्हणतो ते पण सोन्याचे इथे चढवण्यात आले आहे. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.